प्रीमियर लीग 2024च्या वतीने मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। आपण पाहतोय कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ वडकी प्रीमियर लीग या मैदानावरती संपन्न होतीये आणि मॅच क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये ऑन होताना पाहायला मिळेल। विश्वास आणि विशाल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर गोलंदाजीच्या माध्यमातून भरत मोडक सज्ज होताना पाहायला मिळतील। एका बाजूने आपण पाहतोय वागद व्हिटर, तर दुसऱ्या बाजूने चाफेमळा टायटन्स। दोनही संघ बलाढ्य ताकदीचे आहे। एका बाजूने गत वर्षाचा असणारा विजेता संघ म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो वागद व्हिटर्स टीम एका बाजूने नक्कीच पाहायला मिळेल। याही वर्षी बाजी मारणार की काय, परंतु त्यासाठी लढणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल। लढाई क्रिकेटची आहे, युद्ध क्रिकेटचं आहे। युद्ध मात्र अगदी आपण पाहतोय आज दिवस क्रमांक 2 देखील मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। लेट्स दी प्ले, पंचांचा इशारा देखील आला जाईल। सामन्याला होतीये सुरुवात। गोलंदाज सज्ज भरत मोडक, तर विश्वास ऑन स्ट्राइक। विशाल ऑन स्ट्राइक असेल। विशालला विशाल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बजवायची आहे, तर दुसऱ्या बाजूने विश्वासवरती विश्वास मैदानाच्या आतमध्ये टाकलाय। पहिला चेंडू आडव्या बॅटने विशालच्या बॅट मधून विशाल फटका येताना पाहायला मिळेल। षटकार। पहिल्या चेंडूवरती आक्रमण 6 धावसंख्येने वागद व्हिटर्स टीम नक्कीच संघाचं खातं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जाते। गोलंदाज भरत, हा चेंडू देखील मोठा फटका घेण्याचा प्रयास जरूर होता। डावेष्टीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय। वाईट बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आला जाईल। धावफलक अवांतर धावेच्या मदतीने 7 धावा आहेत। 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 निभाना। आणि या सामन्यावरती सत्ता कोणाची येणार, इथं देखील आक्रमण। चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर। तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे। षटकार लागोपाठचा अगदी आपण पाहूया। दुसराही षटकार मैदानाच्या आतमध्ये येईल। 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। हा चेंडू देखील बॅकफुट वरती सरकत मात्र या ठिकाणी खेळून काढलाय। एक बुलंदी प्रार, क्रिकेटचं सौंदर्य वाढवणारा फटका। षटकार, षटकार हॅट्रिक पूर्ण आहे। वा भाई वा, काय खेळतोय मैदानाच्या आतमध्ये विशाल। नक्कीच विश्वासवरती सर्वांच्या नजरा होत्या, परंतु विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आक्रमण पहिल्या चेंडू पासून आहे। हा चेंडू देखील आडव्या बॅटने अलॉंग दी कार्पेट केलाय। नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे। नो +2 अर्थात 3 धावा इथं देखील येतील। धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलं जात आहे। अवांतर धावा रोखाव्या लागतील। हा चेंडू देखील विशाल मॅक्झिमम बिग सिक्सर 6 रन। चार षटकार या षटकामध्ये नक्कीच वसूल केले जात आहेत। फार मोठा आक्रमण आहे। गोलंदाज भरत पुन्हा एकदा सज्ज आहेत। हा चेंडू देखील आडव्या बॅटने नक्कीच हलक्या छताने खेळून काढला। डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय। सिंगल घेतली। दुसऱ्या धावेसाठी प्रयास, 2 धावा आल्या। तिसऱ्या धावेसाठी प्रयास होणार। हा चेंडू देखील आसमान दाखवलाय। वाघाची दहाड आणि फोडला पहाड। शेवटच्या चेंडूवरती देखील षटकार। पहिलं षटक संपलंय। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। 36 धावा धावफलकावरती आहेत, तर 7 चेंडू खेळलाय आणि 34 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। अंपायर बॉलची मार्किंग चेक करून घ्या। छत्तीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत। कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। क्रिकेट रसिकांची मांदियाळी असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते। खरं तर क्रिकेट रसिकांसाठी देखील पर्वणी असणारी क्रिकेटची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिले जाते। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी। षटक क्रमांक 2 विक्रम वायकर विक्रमी खेळी करणार का। हा चेंडू देखील विश्वास आक्रमण करेल आणि चेंडू देखील जातोय सीमारेषेच्या बाहेर। षटकार।
फार मोठं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतायत. आक्रमण रोखलं जाणार का विक्रम? हा चेंडू देखील पुन्हा एकदा हवाई फायर तर आहे आणि इथं देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा दुसरा षटकार. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूने विशाल आक्रमण करत होता तर दुसऱ्या बाजूने विश्वास देखील आक्रमण करतायत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया हलक्याच्या हाताने खेळून काढलाय. बोटांची किमया चेंडूवरती पाहायला मिळाली. डिक्लेअर स्वरूपात एक धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक करणारा चेंडू होता. धावफल एका धावेच्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 49 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेचून काढलाय. मैदानाच्या आतमध्ये उसळल्या अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकलाय एक बुलंदी तोफेचा गोळा. षटकार. धावफलकावरती 55 धावा आहेत. अर्धशतक पूर्ण करेल संघ वागद व्हिटर्स. आक्रमण होतंय मैदानाच्या आतमध्ये आणि फार मोठं आक्रमण. इथे 100 ओलांडी जाणार की काय 4 षटकांमध्ये प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. विक्रम पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल घेतली. दुसऱ्या धावेसाठी प्रयास. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती नजर टाकूया. 57 धावा. 5 चेंडू विश्वास खेळला. 21 धावसंख्येवरती वैयक्तिक आहे तर 7 चेंडू आणि 34 धाव्यांची खेळी विशालची देखील पाहायला मिळेल. सलामीची जोडी कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवेल. इथे कॉट बिहाइंड विकेटची शिकार आणि विश्वासला इथे परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला. कमबॅक करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खामोशी है किशोर आएगा, खामोशी है किशोर आएगा, सभी का वक्त आता है, मेरा तो दौर आएगा. कारण विशाल मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करत होता तर त्या आगीमध्ये तेल ओतल्याचं काम दुसऱ्या बाजूने विश्वासने देखील केलंय. परंतु विश्वासला बाद करण्यामध्ये यश विक्रमला देखील येताना पाहायला मिळालंय. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 57 धावा आहेत. तर षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून भरत पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया. नक्कीच कबालीचा येताना पाहायला मिळतो. डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. हा चेंडू समोरच्या दिशेने मिस टाइम शॉट तर आहे. तिथे स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली येत आहेत. झेल निसटला आहे. इथे जीवदान मैदानाच्या आतमध्ये असेल. 2 धावा आहेत. एक चूक संघाच्या महागाई लाग लावणारी असेल. संधी होती इथे परंतु संधीचं सोनं होताना पाहायला मिळालं नाही आणि त्यानंतर जीवदान मात्र मैदानाच्या आतमध्ये विशालला असेल. हा देखील चेंडू बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळतील. चेंडू अडवला जातोय. तिथे थोडेसे क्षेत्ररक्षक फंबल होतील. तोपर्यंत 2 धावा वाऱ्याच्या वेगात येताना पाहायला मिळत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुन्हा एकदा पुढे सरसावेल. 61 धावा आहे. तिथं आक्रमण होत आहे. विशाल ऑन फायर. बिग ब्लास्ट, बिग सिक्सर. 6 रन. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करता है, कौन कहता है कामयाबी किस्मत तय करता है, इरादों दो में दम हो तो मंजिल भी झुका करती है. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होते. 11 चेंडू खेळलाय. 44 धावा विशालच्या आहेत. 67 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. इथं देखील समोरच्या दिशेने हवाई सफर. बंगाली रसगुल्ला. षटकार. आणि याच बरोबर विशालची खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. 12 चेंडू आणि स्पर्धेतील दुसरा अर्धशतक विशालच्या नावावरती कोरलं जात आहे. 7 षटकार विशालच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. काय खेळतोय मित्रांनो आपल्या संघासाठी, वागड व्हिटर टीम साठी. मैदानाच्या आतमध्ये विशाल. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होताना पाहायला मिळेल. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वी येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे सरसावलं जाईल. धावफलकावरती 75 धावा एका गाड्याच्या बोबदल्यामध्ये. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. उर्वरित शेवटचं षटक, निर्णायक षटक अजूनही शेष आहे, बाकी आहे. इथे 100 ओलांडली जाणार का? वागड व्हिटर्स टीम स्पर्धेतील पहिली 100 ओलांडणार का? प्रश्नचिन्ह अजूनही आपल्या सर्वांच्या समोर आहे. क्रिकेट आणि क्रिकेट यश मिळवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. संघर्षाचा, जिद्दीचा खेळ म्हणजे क्रिकेट. आत्मविश्वासाचा खेळ म्हणजे क्रिकेट.
योग्य क्षणी योग्य निर्णय घेण्याचा खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाज सज्ज आहे. अंतिमचा षटक. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने फ्लिक केलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. डाऊन दी बॉल. 1 2 3 झेल मात्र सुटला जातोय. चुका वारंवार जीवदान मैदानाच्या आतमध्ये दिली जात आहेत. जीवदान किती घातक ठरणार. आत्याबाईला लावल्या मिशा तर तिचा काकोबा होईल का आणि आलेल्या संधीचा पुन्हा पुन्हा सोनं होईल का. इथं सोनं होताना पाहायला मिळत नाही. हा चेंडू इथे कमालीचा येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल. 7 पे 77 धावा धावफलकावरती आहेत. 77 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. एसटी रक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत एकदा इथं देखील इथे 78 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. शेवटचे काही चेंडू उर्वरित आहे. इथे आक्रमण होणार की दुसऱ्या बाजूने धावा रोखल्या जाणार. स्वप्नील मोडक कमबॅक करणारे चेंडू नक्कीच हातात आहेत. हा चेंडू आडव्या बॅटने विशाल 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 बिग फायर बिग सिक्सर. 6 रन. बरसतोय पारस जब भी छूता है मिट्टी को सोना बना देता है. सोन्यासारखी कामगिरी विशाल नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये करतंय आणि धावांचा पाऊस, धावांचा महापूर, धावांचा महामेरू रचण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये विशाल करेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील मिस टाइम शॉट पाहायला मिळेल. स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली नो बॉलचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. नो प्लस 1 अर्थात 2 धावा येतील. स्पीड लिमिट आहे 55च्या अगदी पुढे. जर नक्कीच तुमची स्पीड असेल तर तुम्हाला तिथे नो बॉल घोषित केला जाईल. 55ला 54 पर्यंत तुमची स्पीड लिमिट नक्कीच असणार आहे याची देखील नोंद घ्या. इथे क्लीन बोर्ड होते फलंदाज आणि धक्का क्रमांक 2 आहे. दुसराही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. 86 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर कुल कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये येत आहेत गणेश मोडक. शेवटचे आणि अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत. कशा प्रकारचं कामकाज गणेश करतील. शहाऐंशी धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. गणेश मोडक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये वागड व्हिटर संघासाठी नक्कीच येताना पाहायला मिळतील. 15 चेंडू 59 धावा. विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. गणेश मैदानावरती येत आहेत. आयोजनामध्ये देखील फार मोठा खालीचा वाटा. हा चेंडू देखील आक्रमण झेल टिपला जातोय आणि इथे गणेशला परतावं लागेल. सामना देखील संपलाय. एक डाव संपलाय आणि अगदी आपण पाहूया 4 षटकांच्या समाप्तीनंतर 86 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवल्यात. तर शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी बनवायचे 87 धावा. 86 बनवल्यात. 87 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बाजूने करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. महत्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूने वागड व्हिटर्स 87 धावांचं टार्गेट नक्कीच चाफेमाळा टायटन्स संघाच्या समोर ठेवलंय. यानंतरच्या मॅचचा होणारा टॉस गायकवाडवाडी चॅम्पियन्स विरोधामध्ये साबळेमाळा योद्धा. शेवटची मॅच आणि शेवटच्या मॅचचा टॉस आपण संपन्न करतोय. उच्चांकी धावसंख्या मात्र स्पर्धेतली उभारली आहे. आज मात्र सर्व रेकॉर्ड्स मैदानावरती मोडले जात आहेत. आज दुसरी अर्धशतक आपण मैदानावरती पाहिलं. आज लागोपाठचे 4 षटकार आपण पाहिले. आज मात्र मैदानावरती क्रिकेट रसिकांची मन मोहित करणारी फलंदाजी आपण मैदानावरती पाहत आहोत. जबरदस्त खेळ आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं विशाल जबरदस्त कामकाज. षटकारांची आतिषबाजी त्याच्या बॅटमधून होताना पाहायला मिळाली. अर्धशतक झळकवलंय आणि तदनंतर अगदी आपण पाहूया एक उच्चांकी धावसंख्या बनवण्याचं काम विशालच्या माध्यमातून नक्कीच होताना पाहायला मिळालं. खरं तर विश्वासवरती सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा होत्या परंतु विशाल मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः धुमाकूळ घालताना पाहायला मिळाला. 87 धाव्यांचं टार्गेट चाफेमाळा टायटन संघाच्या समोर जे असलेलं पाहायला मिळेल. जबरदस्त खेळ आहे आणि स्पर्धेतील उच्चांकी धावसंख्या आज मात्र उभारलेली पाहायला मिळाली. गायकवाडवाडी चॅम्पियन्स आणि साबळेमाळा योद्धाच बोथ कॅप्टन येथील नाणेफेक आपण करतोय. चला गणेश मोडक क्षेत्ररक्षण लावून घ्या.
यानंतरची असणारी महत्त्वपूर्ण मॅच आणि त्या मॅचचा टॉस अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न होतोय. शेवटची मॅच यानंतरची आपल्याला पाहिजे आहे. गायकवाडवाडी चॅम्पियन्स विरोधामध्ये साबळेमाळा योद्धाच. अमोलजी काळूराम मोडक साहेबांच्या उपस्थितीमध्ये नाणेफेक त्या ठिकाणी संपन्न होते. मी साहेबांना विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. आदरणीय अमोलजी काळूराम मोडक साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक आपण संपन्न करतोय. महत्त्वपूर्ण मॅच गायकवाडवाडी चॅम्पियन्स विरोधामध्ये साबळेमाळा योद्धाच ही मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. साबळेमाळा योद्धाच विन द टॉस चूज द बॉलिंग. साबळेमाळा युद्धात संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय तर गायकवाडवाडी चॅम्पियन संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच महत्त्वपूर्ण लढत शेवटची मॅच आपल्याला मैदानावरती पाहिजे. चला बॅटर या मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजलं जाईल. वागडं हिटर्स संघ नक्की क्षेत्ररक्षण करतील आता आणि चाफेमाळ टायटन्स संघाची सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होती. एका बाजूने भरत मोडक तर दुसऱ्या बाजूने मयूर मोडक ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर षटक क्रमांक पहिलं कोणाच्या हातामध्ये सोपवणार यासाठी चर्चा विनिमय. पॉवर प्लेचं पहिलं षटक नक्कीच आहे. तर गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सतीश शेजवाळ नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरण कैलासवासी कार्तिक ज्ञानेश्वर मोडक यांच्या स्मरणार्थ अर्थात आमच्या कार्तिक दादाच्या आठवणींना उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा. वडकीकरांनी केलेलं जबरदस्त आयोजन आणि तदनंतर मात्र वडकी प्रीमियर लीग संपन्न होते. WPL लेट्स दी प्ले करूया सामन्याला सुरुवात आणि सामना देखील ऑन होईल. पहिला चेंडू अगदी डेड बॉल पंतांचा इशारा आला जाईल. 24 चेंडू 87 धावांचं टार्गेट आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा मारा करण्यासाठी. हा चेंडू देखील आडव्या बॅटने हवाई फायर. पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. भरतच्या बॅटमधून आला जाईल षटकार. या अगोदरची इनिंग आठवा. पहिल्या चेंडूवरती नक्कीच विशालने आक्रमण केलं होतं षटकार आला होता. याहीच इनिंग मध्ये याही डावामध्ये नक्कीच आक्रमण करतायत आणि भरत देखील षटकार खेचतोय आणि ते आक्रमण देखील भरतच्या गोलंदाजीवरती होताना पाहायला मिळालं होतं. आता त्याची वसुली भरत मैदानाच्या आतमध्ये करणार का? 6 धावा आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सात धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा चेंडू देखील आक्रमकता आहे आणि इथं देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. भरतच्या बॅट मधून हवाई सफर. बंगाली 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 रसगुल्ला षटकार. धावफलकावरती 13 धावा 13 अंक क्रिकेटमध्ये अशुभ मानला जातो. इथे शुभ घडणार की अशुभ हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने पाहावं आणि पाहत राहावं. लांब 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 लचक बिग सिक्सर. भरत ऑन फायर. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती अगदी आपण पाहूया 19 धावा वसुली मैदानाच्या आतमध्ये करतोय भरत. 36 धावा नक्कीच भरतच्या गोलंदाजीवरती विशालने कुठून काढल्या होत्या तर इथे त्याचीच वसुली मैदानाच्या आतमध्ये भरत करतोय की काय अशी चिन्ह मैदानाच्या आतमध्ये दिसायला लागली आहेत. जबरदस्त खेळतोय. जबरदस्त लढाई. जबरदस्त सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये कारण दोनही संघ हार मानायला तयार नाहीयेत. कोणताही व्यक्ती असू द्या आयुष्यामध्ये असू द्या किंवा क्रिकेटच्या मैदानावरती असू द्या कोणीच हार मानायला तयार नाहीये. कोणीच हार स्वीकारू शकत नाही.
माणूस फक्त हार एकदाच वागतो, ते देखील हारवाल्याच्या दुकानामध्ये गेल्यावरती, परंतु इथे भरतला पार्तावं लागेल. विकेटचं पतन मयूरला इथे परतावं लागेल. मयूरला नक्कीच बाद करण्यामध्ये यश मैदानाच्या आतमध्ये आलं जात आहे. 19 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती आहेत. शेवटचे 19 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि विजयासाठी बनवायच्या त्या 68 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सामना क्रमांक 5 रंगतदार होणार यात मात्र शंका नाहीये. भरत ऑन स्ट्राइक. हा चेंडू देखील बॅकफुटवरती सरकत खेचून काढलाय. एक टप्पा खात चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावा येतील 4. ए रास्ते 4 के. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती 23 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलंय. तर शेवटचे 18 चेंडू बनवायच्या 64 धावा. शेवटचे 18 चेंडू 64 धावा. विजयाचं समीकरण जरूर पाहायला मिळत आहे. या धावा बनवल्या जाणार का हे देखील पाहणं गरजेचं असेल. यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते त्याच्या दुप्पट मेहनत ते यश टिकवण्यासाठी करावी लागते. यश मिळवायचे प्रत्येक संघाला विजय मिळवणं नक्कीच गरजेचं आहे आणि त्या विजयाच्या दिशेने विजयाच्या दृष्टीने प्रवास करावा लागेल. एका बाजूने वागदा व्हिटर्स टीमला तर दुसऱ्या बाजूने चाफेमाळा टायटन्स टीमला. दोनही संघ मातब्बल ताकदीचे आहे. क्रिकेटची लढाई, क्रिकेटचं युद्ध मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होईल. विश्वास वरती विश्वास मात्र संघाकडून टाकला जातो. विश्वास कमालीचं कामकाज करेल का? हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे हलकीची एज घेत मात्र यष्टीरक्षकाकडे जाऊन दाखल झालाय. इथे देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. विश्वास पुन्हा एकदा सज्ज आहेत. तर स्ट्राईकला भरत. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये खेचून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. 9+2 अर्थात 3 धावा आहेत. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 26 धावा आहेत. शेवटचे 17 चेंडू 61 धाव्यांची गरज. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने नक्कीच खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहूया मिड विकेट क्षेत्रामध्ये आहेत तैनात. चेंडू फील्ड केलाय. चेंडूची फेक होतीये. कलेक्शन देखील सुरेख. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावा वाऱ्याच्या वेगात येत आहेत. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने 30 धावा आहेत. शांत प्रकारचं वातावरण, अशांत करणारी फटकेबाजी. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. 9+2 अर्थात इथं देखील 3 धावा. अवांतर धावांचा पाऊस मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. धावफलक पुढे सरसावते. हा देखील चेंडू इथे पंचांकडे अपील उचलून धरलाय आणि तिसऱ्या पंचांकडे निर्णय. अगदी क्रिकेटला देखील सोन्याचे दिवस टेनिस क्रिकेटला नक्कीच येताना पाहायला मिळत आहेत. आधुनिक क्रिकेट आपण सर्वच जण अनुभवतोय. खरं तर रात्रकालीन सामने मैदानावरती खेळले जातात. फलंदाज बाद असेल. रात्रकालीन क्रिकेटच्या लढती मैदानावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत आणि एक रिव्ह्यू जो होता बॅटिंग टीमला तो देखील संपलाय. आता कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू चाफेमाळा टायटन्स संघाला घेता येणार नाही. विश्वास कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. अगदी सर 2 मिनिटं फक्त. तर न्यू बॅटर विक्रम मैदानाच्या आतमध्ये नक्कीच दाखल होत आहेत. महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आहे.
6 चेंडू भरत खेळलेत आणि अजूनही 23 धावसंख्येवरती मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. विक्रम न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. कशा प्रकारचं कामकाज विक्रम करणार हे देखील पाहणं गरजेचं असेल. लेज दी प्ले सामन्याला पुन्हा एकदा आपण सुरुवात करतोय. शेवटच्या आता 16 चेंडू 56 धावा विजयाचं समीकरण नक्कीच जरूर आहे. 16 चेंडूंमध्ये 56 धावा बनवल्या जाणार का? पुणे जिल्ह्यातील असणारं वडकी गाव आणि क्रिकेटच्या लढती या मैदानावरती नक्कीच संपन्न होत आहे. 16 चेंडू 56 बनवायचे आहेत. या षटकातील 2 चेंडू झालेत. 31 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया इथे डॉट निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. सर 4 चेंडू झाले त्या षटकातले. 2 चेंडू उर्वरित आहे. 4 चेंडू झाले. 2 चेंडू शेष असतील या षटकातील. अपडेट झाले. शेवटच्या आता 14 चेंडू आणि 56 धावा. विजयाचं समीकरण. विश्वास कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने खेळलाय. एक सिंगल घेतले. दुसऱ्या धावेसाठी प्रयास मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळेल. 2 धावा येत आहेत. इथे फेक थोडीशी अस्तव्यस्त पाहायला मिळाली आहे. तोपर्यंत अगदी आपण पाहूया 2 धावेंनी समाधान असेल. धावफलक 33 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 13 चेंडू आणि 54 धावा. हा चेंडू देखील इथे कमालीचा. परंतु इथे काय झालंय, यष्ट्यांच्या पाठीमागून वध केला जातोय आणि विक्रमला देखील इथे परतावं लागेल. फलंदाज बाद. शेवटचे 12 चेंडू 54 धावा विजयाचं समीकरण. काहीच सोपं काहीच अवघड समीकरण जरूर आहे, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या क्षणापर्यंत जर लढाई दिली तर ह्या धावा देखील बनवल्या जाऊ शकतात. हा पिच क्रिकेटचा रणसंग्राम नक्कीच आपण पाहतोय मैदानावरती रंगला जातोय. गतवर्षी देखील आपण पाहिले 5 चेंडूंवरती 5 षटकार गतवर्षी या मैदानावरती ठोकलेले आपण पाहिलेत. रणजित मोडक गतवर्षी मात्र बरसले होते आणि याही वर्षी एक जादुई फलंदाजी त्यांची पाहायला मिळाली. हा देखील चेंडू अगदी आपण पाहूया ट्रॅव्हल होतोय. इथं देखील डिक्लेअर स्वरूपात एक धाव येईल. धावफलक एका धावेच्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 34 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाजीच्या माध्यमातून गोलंदाज गणेश नक्कीच पाहायला मिळत आहेत. प्रथमेशने देखील गतवर्षी नक्कीच षटकारांची आतिषबाजी या मैदानावरती केलेली आपण पाहिली आहे. परंतु ह्या वर्षी कोण इतिहास घडवणार यासाठी या लढती मैदानावरती रंगल्या जात आहेत. हा चेंडू देखील आडव्या बॅटने इथे डिरेक्ट आणि काय घडतंय मित्रांनो, कमालीचा खेळ. वडकी प्रीमियर लीग नक्कीच रंगतदार. फलंदाज होते बाज. पस्तीस धावसंख्येवरती चौथाही धक्का मैदानाच्या आतमध्ये बसला जातोय. चाफेबळ टायटन संघाला अडचणीत सापडलाय संघ, परंतु अडचणीतून दिशा द्यावी लागेल. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीत. आयुष्यावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. कोण इतिहास घडवणार? हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया नक्कीच डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. गणेश गोलंदाजी करतायत. हा चेंडू देखील उजव्या इष्टीच्या खूप दूरवरती राहतोय. इथे डॉट बॉल व्हाईट बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये येईल. अवांतर धावीच्या मदतीने धावफलक पुढे जाते. हलके छताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूपर्यंत पोहोचतायत. तोपर्यंत एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात येईल. धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती 37 37 धावा. शेवटचे 8 चेंडू आणि 50 बनवायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील पुढे सरसावत. मोठा फटका तर आहे. नो बॉल पंचांचा इशारा जरूर आलाय आणि तदनंतर इथे नो+1 2 धावा येतील. धावफलक 2 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाते. 39 धावा. गणेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने आक्रमण तर आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि फलंदाज होतोय बाद.
गणेश मोडक गोलंदाजी करतायत. त्यांनी जर लागोपाठचे 3 विकेट घेतले, विकेट हॅट्रिक पूर्ण केली, तर आदरणीय प्रतीकजी जाधव यांच्या माध्यमातून नक्कीच 1000 रुपयाचं प्राइज. शेवटचा चेंडू बाकी आहे. या चेंडूवरती जरी विकेट घेतली तर 1000 रुपयाचं प्राइज आहे. प्रतीकजी जाधव साहेबांच्या माध्यमातून हे प्राइज असेल. शेवटचे 7 चेंडू आणि विजयासाठी 48 धाव्यांची गरज. 7 चेंडू विजयासाठी 48 धावा. विजयाचं समीकरण नक्कीच तयार होत आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. स्वप्नील, गणेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया. इथे षटक समाप्तीचा इशारा मात्र पंचांकडून आलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती 39 धावा. शेवटचे 6 चेंडू 48 धाव्यांची गरज. शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवायचं यासाठी थोडंसं चर्चा विनिमय वागडे विटर संघाच्या नक्कीच खेळाडूंमध्ये होताना पाहायला मिळतोय. चर्चा होणं गरजेचं आहे, परंतु सल्ला घ्यायचा असेल तर ज्यांनी अनेक पराभव पत्करले त्यांचा घ्या. मनीष कुर्धने नक्कीच न्यू गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज मनीष करतील. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये बारगस्त होत आहे. 6 चेंडू विजयासाठी 48 धावा. हा चेंडू देखील पुढे सरसावत आडव्या बॅटने खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. फेकी थोडीशी अस्ताव्यस्त, तोपर्यंत एक धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतंय. एका धावेने समाधान. धावफलक 40 धावा. शेवटचे 5 चेंडू 47 धावा. स्वप्नील मोडक यांनी जर एक षटकार मारला तर विजय गायकवाड यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आक्रमण करावं लागेल. अब नहीं चलेगा एक्का दुक्का, लगाना पडेगा चौका और छक्का. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. हा चेंडू देखील पुन्हा एकदा आडव्या बॅटने तिथे क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा लाजवाब आहे. तोपर्यंत अगदी आपण पाहूया. इथे देखील डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळेल. कमालीचा खेळ पाहायला मिळतोय. हा देखील चेंडू इथे जबरदस्त. मनीष काय आपल्यातून गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये. अगदी शेवटचं षटक आहे. हा चेंडू देखील अगदी आपण पाहूया, समजू शकत नाही फलंदाजाला. स्वप्नीलला इथे देखील चेंडू डॉट. विजयाच्या उंबरट्यावरती जाऊन पोहोचलाय वागडे विटर संघ. इथं देखील एकदा वेळ. धावफलक 42 धावा. शेवटचा 1 चेंडू 45. 1 चेंडू आणि त्यानंतर वागड विटर्स हा संघ या सामन्यावरती नक्कीच विजय मिळवेल. वागड विटर्स संघाने विजय मिळवलाय. गत वर्षीचा विजेता संघ आहे आणि स्पर्धेतील पहिला सामना देखील नक्कीच त्या टीमचा विजय करताना पाहायला मिळालेत. खूप खूप असं अभिनंदन. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देतोय. 15 चेंडू खेळलाय. 59 धावा फलंदाजी करत असताना बनवल्यात. पंधरा चेंडू आणि 59 धाव्यांची खेळी विशालची पाहायला मिळाली. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब विशाल शिंदे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. सामनावीर पुरस्काराने विशालला गौरवित केलं जात आहे. विशाल, या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण या ठिकाणी वितरित करतोय. यानंतरची होणारी महत्त्वपूर्ण मॅच आहे. त्या मॅचचा टॉस देखील आपण मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी संपन्न केलाय. शेवटची मॅच आजच्या दिवसभरामधली आपल्याला पाहायची आहे. दिवस क्रमांक 2 आणि दुसऱ्या दिवसातील 6व्या क्रमांकाचा सामना गायकवाडवाडी चॅम्पियन्स आणि साबळेमाळा योद्धाच अशी मॅच यानंतरची पाहायला मिळेल. महत्त्वपूर्ण मॅच आहे. तरी विनंती असेल क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाचा ताबा घ्या. तर दुसऱ्या बाजूने सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येईल. मॅन ऑफ द मॅच विशाल ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि विशाल या ठिकाणी गौरवित केलं जाते. संदीप अर्थात आदरणीय पिंटू शेठ मोडक अगदी दातृत्व दाते आहेत स्पर्धेच्या निमित्तानं. लाईव्हचं सौजन्य देखील त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करतोय.
एक जबरदस्त खेळ करत विशाल ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुरुवातीला मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण वितरित करू आणि त्यानंतर दोन्ही मान्यवरांच्या समवेत आपण चर्चा देखील करणार आहोत. आदरणीय पिंटू शेठ मोडक साहेबांच्या शुभ हस्ते पात्र या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी आपण वितरित करतोय. खरं तर फार मोठे दातृत्वदाते आहेत, क्रिकेट एवढं व्यक्तिमत्व आहेत आणि तरुणांना नेहमीच प्रोत्साहन देण्याचं काम आमचे पिंटू शेठ नेहमीच करत असतात. यावर्षी लाईव्हचं सौजन्य जबरदस्त आयोजन झालंय. शिवशक्ती प्रतिष्ठान मित्रमंडळाने केलेलं आयोजन आणि संपूर्ण आयोजक कमिटीने घेतलेले अथक परिश्रम आपण पाहिलेत. काय सांगशाल या आयोजनाबद्दल? आयोजन तसं सर म्हणजे उत्कृष्ट आयोजन झालेलं आहे. म्हणजे आजपर्यंत इतिहासात वडकीमध्ये प्रथमच चांगलं नियोजन झालेलं आजचं. गतवर्षी देखील आयोजक कमिटीमध्ये तुम्ही होते, परंतु गतवर्षीपेक्षा यावर्षी सुसज्ज असं मैदान आहे. बाउंड्रीज लाईनच्या बाजूला अगदी फ्लेक्स व्यवस्था आहे. क्रिकेट खेळाडूंसाठी तर नामी संधी आहेच, पर्वणी आहेच, परंतु क्रिकेट रसिकांसाठी देखील पारितोषिक आहे. त्याबद्दल काय सांगशाल? जे प्रेक्षक बघायला येतात त्याला पण पारितोषिक, म्हणजे हवेली तालुक्यात तर पहिल्यांदाच असं झालं असेल की जे प्रेक्षकांना पण पारितोषिक आहे, त्याच्यामुळे प्रेक्षक पण आवडीने येतात. म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आणि नियोजन एकदम व्यवस्थित आहे की ज्याला कोणाला म्हणजे खेळाडूला कसलाही त्रास नाही किंवा कसली चिटिंग नाही, हा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यामुळे खेळाडू अति उत्साहाने खेळतो. त्याच्यामुळे हा नियोजन व्यवस्थित एकदम म्हणजे परफेक्ट नियोजन आहे. मनापासून धन्यवाद. तुमचं देखील फार मोठं सौजन्य आहे. युट्यूबच्या माध्यमातून नक्कीच साहेबांनी सौजन्य केलेलं आहे. दुसऱ्या बाजूने आपल्या समवेत विशाल आहेत. विशाल, जबरदस्त खेळले तुम्ही आज आणि संघाला मिळालेला पहिला विजय. गतवर्षीचा विजेता संघ आहे वागद व्हिटर्स, याही वर्षी तशाच प्रकारचा प्रयत्न असेल का? आणि तुमचा जो आजचा खेळ झालाय त्याबद्दल काय सांगशाल? सर्वप्रथम धन्यवाद आपला. आमच्या संघाचं जे टार्गेट होतं त्या हिशोबाने आणि नियोजन जे केलं होतं त्याच्या आणि संघाने जो दाखवलेला माझ्यावरती विश्वास होता त्या विश्वासाला साजेशी अशी खेळी करणं माझ्या अपेक्षित होतं संघाला माझ्याकडून आणि ती मी केली. इथून पुढेही अशीच कामगिरी होईल माझ्याकडून आणि संघाला यावर्षी जी सगळ्यात मोठी ट्रॉफी आहे ती आणून देऊ बस. आणि ह्या वर्षी गतवर्षीचा विजेता संघ यावर्षी तुम्ही आयोजन करते आहेत. जबरदस्त आयोजन तुमच्या माध्यमातून झाले आणि अगदी सर्व खेळाडूंनी घेतलेला सहभाग त्याबद्दल काय सांगशाल? आता मागच्या वर्षी झालेल्या स्पर्धांसाठी काही संघांना म्हणजे प्रॅक्टिस वगैरे हे काही केलं नव्हतं. ह्या वर्षी सर्व संघ तयारीनिशी आलेले आहेत. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या मॅचेस जरा टफ होतील आणि इथून पुढे जरा ट्रॉफी पण आपली मोठी आहे, त्यासाठी दावेदार भरपूर आहेत यावर्षी मागच्या वर्षीपेक्षा. मनापासून धन्यवाद. खूप खूप अभिनंदन वागड व्हिटर्स आणि विशालजी शिंदे. तुमचं देखील खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पुढच्या मॅचेससाठी तुम्हाला असतील. धन्यवाद. आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग 2024 WPL. वडकी नगरीमध्ये क्रिकेटचा थरार रंगतोय. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल आणि जशी मॅच सुरू होईल पुन्हा एकदा आवाजात थोडासा बदल. आज मात्र अगदी आपण पाहतोय काल आणि आज ज्यांचा आवाज ह्या मैदानावरती नक्कीच गुंजला जातोय असे आमचे मार्गदर्शक आणि टेनिस क्रिकेट विश्वातील एक सुमधुर आवाज आदरणीय आवाजाचा पहाड प्रवीणजी गायकवाड. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद अनिकेत गुंजाळ सर. शेवटची मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. गायकवाडवाडी चॅम्पियन्स एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला साबळेमळा योद्धाच. हे दोन संघ आमने सामने